मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करतो आहे। ब्रेकिंग न्यूज, कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, खुशखबर देणारी बातमी, मिळणार मोठा आर्थिक लाभ। या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी असून खुशखबर देणारी बातमी व मिळणारा आर्थिक लाभ संदर्भात जाणून घ्या सविस्तर माहिती। तर चला पाहूया सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, महागाई भत्ता किती वाढणार, होणार जाहीर, कधी जाहीर होणार हे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताचे मोठे अपडेट। चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण। बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही बातमी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण। मित्रांनो, महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा भाग आहे। या पैशातून कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईत जगणे सोपे जाते। कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वर्षातून दोनदा सुधारणा केली जाते। नवीन वर्षात कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2025 मध्ये डीए वाढ सुधारणा करण्यात येणार आहे। महागाई भत्तात वाढ होणार। नवीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची भेट मिळणार आहे। मीडिया रिपोर्ट नुसार सरकारने यासाठी पूर्ण तयारी केली आहे। महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा नवीन वर्षात मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे। सर्वसाधारणपणे होळीच्या आसपास महागाई भत्ता वाढवला जातो। पेन्शनधारकांनाही सुद्धा याचा फायदा मिळणार आहे किंवा फायदा होणार आहे। महागाई भत्त्याची गणना कशी केली जाते ते पाहूया। सध्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाअंतर्गत पगार मिळत आहे। डीए ची गणना ही अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीवरून जाहीर केली जाते आणि त्याच्या आधारे केली जाते। ऑक्टोबर 2024 पर्यंतची आकडेवारी जाहीर झाली आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरची आकडेवारी येण्याची प्रतीक्षा आहे। ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स आकडेवारी महिन्यात येईल। महागाई भत्ता किती वाढणार, ऑक्टोबर महिन्यापर्यंत अखिल भारतीय ग्राहक किमती निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये डीए 3% वाढवल्या जाण्याची शक्यता आहे। ऑक्टोबर पर्यंतची अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक 144.5 अंकावर होता। नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये ही आकडेवारी येणे बाकी आहे, म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरची आकडेवारी प्राप्त झाली नाही। या 2 महिन्यांची हा आकडा 145 च्या आसपास राहू शकतो। त्यावरून जानेवारीचा महागाई भत्ता 53% हून 56% होईल असे सांगण्यात येत आहे आणि थेट याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे आणि पगारामध्ये बंपर वाढ होईल। डीए वाढीने कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होणार आहे। कर्मचाऱ्यांच्या पगारावर 53% डीए मिळत होता, आता डीए 56% होणार आहेत, म्हणजेच डीए मध्ये 3% वाढ होणार आहे। पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे। डीए वाढ कधी जाहीर होणार, तर सर्वसाधारणपणे मार्च ऑक्टोबर मध्ये त्याची घोषणा केली जाते। 2025 मध्ये जानेवारीचा डीए मार्च मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे। ही घोषणा होळीच्या आसपास होऊ शकते असे सांगण्यात येते। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद, थँक यू व्हेरी मच, लॉट ऑफ थँक्स।